विशेष प्रतिनिधी मुंबई दिनांक 26 ऑगस्ट 2025। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी करून राज्यातील दिव्यांग सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दिव्यांग कुटुंबियांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। या नवीन निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण बदल्यांमधून सूट देण्याबाबत सक्षम प्राधिकारी सकारात्मक विचार करणार आहेत। निर्णयाची पार्श्वभूमी आणि तरतुदी। दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 मधील तरतुदींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या धर्तीवर राज्य शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे। या परिपत्रकानुसार खालील घटकांना याचा लाभ मिळणार आहे। स्वतः दिव्यांग असलेले कर्मचारी, शासकीय सेवेतील जे अधिकारी किंवा कर्मचारी स्वतः दिव्यांग आहेत। दिव्यांग कुटुंबियांचे काळजीवाहक, जे कर्मचारी त्यांच्यावर संगोपनासाठी पूर्णपणे अवलंबून असलेल्या दिव्यांग मुलामुलींची, आईवडिलांची, पतीपत्नीची किंवा भाऊ बहिणीची काळजी घेत आहेत। अटी आणि अंमलबजावणी। या सुटीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याकडे किंवा त्यांच्या अवलंबून असलेल्या कुटुंबियांकडे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार निर्दिष्ट दिव्यांगत्व असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। बदली करणारे सक्षम प्राधिकारी, प्रशासकीय सोय, पदांची उपलब्धता आणि दिव्यांगत्वाची परिस्थिती या सर्व बाबींचा सारासार विचार करून अशा कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत निर्णय घेतील। डिजिटल स्वाक्षरीने आदेश जारीपेक्षा जास्त हे शासन परिपत्रक क्रमांक मविया 2023 प्रक्र पूर्णांक 60% का पूर्णांक 12%, 26 ऑगस्ट 2025 रोजी उपसचिव सेवा लीना शंखे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले असून ते महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे। शासनाच्या या निर्णयामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक व सामाजिक आधार मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।